मदन के मदन के हे मदन के घड़ी भर थामो ना बोल मदन के घड़ी भर थामो ना बोल मदन के घड़ी भर थामो ना बोल मदन के घड़ी भर थामो ना मदन के मदन के हे मदन के घड़ी भर थामो ना बोल मदन के घड़ी भर थामो ना बोल मदन के घड़ी भर थामो ना बोल मदन के घड़ी भर थामो ना। तर नमस्कार मित्रांनो, आपण तो आजचा प्रिव्ह्यू पाहिलाच असेल. तर प्रिव्ह्यू कसा आवडला नक्की कमेंट सांगा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल गर्ल बीटवरती आणलेलं आहे. तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहिलाच असेल आणि तो पण अलर्ट मशीनवरती आणलेला आहे. तर मदन की या सॉन्गवर आपण म्हणजे एकदम बीटवर आणलेलं आहे. तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहिलाच असेल तर प्रिव्ह्यू नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि जरा ना वेळ घालत आजच्या पण व्हिडिओला चालू करणार आहे. पाहू शकता तर बीटमार्क आणि शेकिबेक पाहू शकता. प्रोजेक्ट 8 आणि 9 असं नाव दिलं आहे. हे शेकिफेक्ट आहे पाहू शकता. आणि हा बीटमार्क म्हणजे 7 नंबरचा दिला आहे. मी असा नाव देईन तुम्हाला, असं काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं म्हणजे जो इफेक्ट वापरला मी यश म्हणजे यश एडिटचा वापरलेला पाहू शकता. थोडंसं काही भेटलं नाही त्याच्या हिशोबाने आपण घेतलेलं आहे. हे पण याच्या पण त्याच्यात वापरलं आणि ह्या थोडंसं आपण अलग वापरलेला आहे इफेक्ट. तर पाहू शकता मित्रांनो. आता काय करायचं आहे, इथून तुम्हाला एकदम सिम्पलमध्ये आहे. बॅक घ्यायचं, बॅक घेतल्यानंतर त्यांना डबल बीटमार्कमध्ये जायचं म्हणजे इफेक्टमध्ये जायचं. इथून पाहू शकता हे 4 लेअर आहे. 4 लेअर कॉपी करायचे. लेअर कॉपी केल्यानंतर बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर ना पाहू शकता बीटमार्कमध्ये जा आणि इथून पेस्ट करून द्या. पेस्ट केल्यानंतर खाली करून घ्या. पाहू शकता वरतं करतो मी एक खाली करून घेतो बरोबर ॲडजस्ट म्हणजे सॉन्ग बरोबर हिशोबानं. हे पण थोडंसं ॲडजस्ट करतो खाली आणि हे पण थोडंसं खाली करून घेतो. हे पण थोडंसं जे आयफोन इमोजी आहे ते बरोबर ॲडजस्ट झाल्यानंतर मित्रांनो पाहू शकता असा इफेक्ट दिसणार आहे. पाहू शकता. आता काय करायचं, 2 लेअर आहे वरतं टेक्स्टच्या कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर ना बॅक घ्यायचं आणि इथून जिथून बीट दिसते तिथे पेस्ट करून द्यायचे मित्रांनो पाहू शकता. आणि हे खाली करून घ्यायचं आहे. खाली केल्यानंतर ना बरोबर जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत घ्यायचा आणि एडिटमध्ये जायचं. एडिटमध्ये फक्त आपल्याला वाचतोय हा डिलीट करून द्यायचा. ढोल जसं तहा राहू द्यायचं मित्रांनो. वरचा पण टेक्स्ट बरोबर ॲडजस्ट करून खाली करून घ्यायचा आहे पाहू शकता. आता इथं तह 2 लेअर कॉपी करून घ्यायचं. ढोल पण एडिट केला आणि इथून पेस्ट करून द्या मित्रांनो. हा दुसरीकडे पेस्ट करून अजून एक आणि अजून एक थोडंसं समोर पेस्ट करून द्या. तर एवढं झालं आहे मित्रांनो. तर पाहू शकता एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, बरोबर बीट लावून घ्यायचे म्हणजे ॲडजस्ट करून घ्यायचे. समोर मागं होत असते. ॲडजस्ट केल्यानंतर ना आता काय करायचं, तो टेक्स्ट खाली करून घ्यायचा. बरोबर त्याच्या हिशोबावर ॲडजस्ट करून घ्या. पाहू शकता ॲडजस्ट करून घेतो. आणि व्हिडिओ थोडासा मोठा होणार मित्रांनो आणि तो एकदम मस्त बीटमध्ये झालेला आहे. तुम्ही प्रूव्हमध्ये पाहिलाच असेल आणि प्रूव्हमध्ये तुम्हाला समजलंच असेल. आता पाहू शकता एवढं कंप्लीट झालं. एवढं कंप्लीट झालं मित्रांनो. आता पाहू शकता इथं बीट लागलेलं आहे. पाहू शकता बीट लागल्यानंतर काय करायचं, ग्रुपमध्ये जायचं. ग्रुपमध्ये गेल्यानंतर ना इथं एडिट ग्रुपमध्ये जायचं. तुम्हाला एक फोटो घ्यायचा कोणचा पण इथं चालतो. आता पाहू शकता हा फोटो घ्यायचा कोणचाही तुमच्या. पण आता मी हा घेतो. याला थोडंसं खाली करून घेतो ॲडजस्ट. बरोबर पाहू शकता एडिट झालेला आहे. बरोबर सेंटर चेहरा दिसला पाहिजे. आणि हा शर्टनं ओढून घ्या. शर्टनं ओढल्यानंतर बॅक घ्या आणि पाहू शकता कसा दिसतो आता. कसा ॲडजस्ट झालेला आहे. ते ॲडजस्ट झाल्यानंतर मित्र आता काय करायचं, डबल थोडं समोर यायचं आणि डबल त्या ग्रुपमध्ये जायचं म्हणजे सेकंड इफेक्टमध्ये. सेकंड इफेक्टमध्ये गेल्यानंतर थोडासा दुसरा फोटो घ्यायचा आणि हा थोडासा ॲडजस्ट करून लावून द्यायचा. डबल बॅक घ्यायचं मित्रांनो. बॅक घेतल्यानंतर पाहू शकता इथून थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं मित्रांनो. इथून पाहू शकता डबल तोच फोटो आला आणि डबल इफेक्ट आला. इफेक्ट आल्यानंतर आता काय करायचं मित्रांनो, थोडं समोर यायचं. समोर आल्यानंतर इथं पाहू शकता इमेज दिसायचं. इमेजवर टच करायचं. इथं कलर अँड फिल्ममध्ये गेल्यानंतर स्टारचं बटन दाबून
बरोबर स्टारचा बटन दाबल्यानंतर कोणताही फोटो घेऊन घ्यायचा मित्रांनो. बघू शकतो मी हा घेतो आता. नंतर झूमवाला हा घेऊन घेतो एक. हा बरोबर दिसतोय. तर बरोबर ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. तेवढं झालं मित्रांनो. आता काय करायचं, थोडंसं तुम्हाला स्क्रीनवर असं तसं दिसतंय. थोडंसं लॅग होतं ते मित्रांनो इफेक्टमध्ये. लॅग झाल्यानंतर बॅक घ्या मित्रांनो. बघू शकता मी बॅक घेतो इकडं. बरोबर ॲडजस्ट होऊन जाईल मित्रांनो, असं काही नाही आहे. तर बघू शकता डबल बिटमार्कमध्ये जातो मी आणि इथून थोडं सॉन्ग बंद करतो आणि तुम्हाला इकडं प्ले करून दाखवतो. तर एवढं झालं मित्र. आता काय करायचं, हे पाहू शकता हे लेअर जास्त झालेलं आहे. हे डिलीट करून टाका आणि बाकी जे लेअर होते सगळे ॲडजस्ट करून घ्या. पाहू शकता हे एक्स्ट्राचे आलेले आहे. हे कधी कधी लॅग मारतं त्याच्या हिशोबाने आहे. तर एवढं झालं मित्र. आता काय करायचं, पाहू शकता इथे एक फोटो आलता, हा पण एक आणि हा एक फोटो. तेवढं झालं मित्र. आता काय करायचं, बाकीचं बीटला घेतलेलं आहे ते घेऊन घ्यायचे. जिथपर्यंत फोटो घेऊन घ्यायचे. पाहू शकता मी एक फोटो लावून घेतो आता सगळे ऑल फुल स्क्रीनमध्ये लावायचे मित्रांनो. पाहू शकता थोडंसं चुकून दाबलं. फील कंपोजिशन एरिया थोडंसं मधात ॲडजस्ट करून घ्या. जेवढे फोटो तेवढे आपण हा थोडंसं ॲडजस्ट करून बरोबर म्हणजे जे बीट लागले आहेत त्याच्या हिशोबाने लावून घ्यायचे आहेत. व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करायला विसरू नका. असे नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ आणत राहत आहे. फक्त सपोर्ट करत राहा. तर बघू शकतो मित्रांनो हा मोठा बीट सोडून द्यायचा आहे आणि बाकीचं फोटो लावून घ्यायचे आहेत. बघू शकता हा मित्रांनो जो सॉन्ग होता तो आपण इंस्टाग्रामवरतून उचलला आहे. तर इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग चालू असतात त्याच्यापासून उचलायला लागतात. बघू शकता ह्यात शेवटचा फोटो राहिला. शेवटचा फोटो लावल्यानंतर ॲडजस्ट करून घ्या. एवढं झालं मित्र. आता काय करायचं, लोगो थोडासा वरतं करून घेतो, माहीत नाही. आता एवढं बॅक घ्यायचं मित्रांनो. बॅक घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पाहू शकता इफेक्टमध्ये जायचं आहे. ते इफेक्टवर नाव देईन मी. पाहू शकता तुम्हाला पहिला इफेक्ट जो दिसत असेल तो कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर डबल बिटमार्कमध्ये जा. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर मित्रांनो पाहू शकता जो बीट चालू होतो तिथून पाहू शकता इथून बीट चालू होतो. काय करायचं, पहिला फोटो घ्यायचा मित्रांनो. पहिल्या फोटोला बीट लिहून द्यायचं. एक फोटो सोडून दुसरा बीट घ्यायचा. तसाच सेम कंटिन्यू एक फोटो सोडून बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं. इथं पण तसाच पहिला फोटो घ्यायचा आणि इथून बरोबर एक ॲडजस्ट करून एक सोडून द्यायचा आहे. एवढं झालं मित्रांनो. बॅक घ्यायचा. आता बॅक घेतल्यानंतर डबल बिटमार्कमध्ये म्हणजे इफेक्टमध्ये जायचं. चुकून कधी बोलण्यात येतात. तर हा राऊंडमध्ये फोटो दिसतोय तुम्हाला, कॉपी करून घ्यायचा. तो कॉपी लेअर केल्यानंतर बॅक घ्यायचा आणि हा इफेक्ट घेऊन घ्यायचा. कॉपी केल्यानंतर बॅक घ्या मित्रांनो. बॅक घेतल्यानंतर डबल बिटमार्क जा. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आता पाहू शकता जो तुम्हाला इथून मधातनं कटआउट दिसत होता तो इथून एक लेअर पेस्ट करून द्या. पेस्ट केल्यानंतर बरोबर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या खाली. तेवढं झालं मित्रांनो. आता काय करायचं, जो सेकंड बीट आहे तो लावून घे. आता दुसरा फोटो जे सोडले होते त्याला जो इफेक्ट लावून द्या पेस्ट करून. पाहू शकता बरोबर ॲडजस्ट केल्यानंतर बरोबर लावून घ्यायचे. एवढं झालं मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लीट होऊन जातो. कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पाहू शकता बरोबर ॲडजस्ट करून दिलेलं तुम्हाला. एडिट केल्यानंतर मित्रांनो आता पाहू शकता वरतं सेटिंगच्या बाजूला शेअरचा आयकॉन. तो व्हिडिओचा तुमचा रेशो पाहून घ्यायचा, फुल HD करून घ्यायचा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा मित्रांनो. तर जरा वेळ घालता आजचा व्हिडिओ संपलेला आहे. कसा वाटला कमेंट करून सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.